नमस्कार मंडळी, रॉयल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारने नवीन एक रेशन कार्डसाठी ॲप्लिकेशन म्हणजेच मोबाईलमध्ये ॲप चालू केलेले आहे. त्याच्या माध्यमातून आपण घर बसल्या रेशन कार्ड संदर्भात सर्व माहिती कशाप्रकारे मिळवू शकणार आहात याची सविस्तर चर्चा करणार आहोत. जसे की या ॲपच्या माध्यमातून आपण आपल्या रेशन कार्डमध्ये नवीन नाव ॲड करू शकणार आहात घर बसल्या किंवा एखादे जुने नाव काढूनसुद्धा टाकू शकणार आहात. त्याचबरोबर सरकारकडून आपल्याला किती प्रमाणात धान्य किंवा कोणती सर्व्हिस दिली जात आहे आणि ती कितीपर्यंत आपल्याला पोचत आहे याची सुद्धा सर्व माहिती आपण चेक करू शकणार आहात. त्यामुळे आपल्याला बहुमूल्य असा वेळ आपला मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. कारण प्रत्येक वेळी आपलं रेशन आले आहे की नाही त्यासाठी आपल्याला रेशन दुकानावर जाऊन चौकशी करावी लागत असते. परंतु आता घरामध्ये मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे की आपलं रेशन आपल्याला आलेलं आहे किंवा नाही. म्हणजेच आपण रेशन ट्रॅकसुद्धा करू शकणार आहात. त्याचबरोबर आपल्याला सरकारकडून किती रेशन कार्ड मिळाले आहे किंवा रेशनमध्ये धान्य मिळाले आहे आणि आपल्याला दुकानातून किती मिळत आहे याचीसुद्धा आपण माहिती पाहू शकणार आहात. त्यामुळे आपल्यासोबत होणारी काळा बाजार जो आहे त्याला रोखला जाऊ शकणार आहे. तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला आणि इंस्टा ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपलासुद्धा आपण जॉईन होऊ शकतात. तर चला संपूर्ण माहिती पाहूया. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सध्या मेरा रेशन म्हणून एक ॲप लॉन्च करण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून आपण घर बसल्या कोणकोणत्या सोयी किंवा कोणकोणत्या गोष्टीची माहिती घेऊ शकता हे पाहूया. आता कसं आहे, रेशन कार्ड संदर्भात कोणती गोष्ट करायची असेल, फॉर एक्झाम्पल आपल्याला जर रेशनमध्ये नाव ॲड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपला कामधंदा सोडून प्रत्येक वेळी सरकारी ऑफिसला ये-जा किंवा फेऱ्या माराव्या लागतात आणि त्यात आपला खूप वेळ आणि पैसेसुद्धा वेस्ट जात असतात. याच गोष्टीचा विचार करून सरकारने मेरा रेशन 2.0 हे ॲप्लिकेशन चालू केलं. हे ॲप्लिकेशन आपण आपल्या मोबाईलवरून सुद्धा डाउनलोड करू शकणार आहात. मोबाईलमध्ये जावा, प्ले स्टोअरला जावा, मेरा रेशन 2.0 टाईप करायचे आपल्याला आणि हे ॲप्लिकेशन अशा प्रकारे आपलं डाउनलोड होणार आहे. आणि यामध्ये विविध असे वेगवेगळे ऑप्शन आपल्याला इथे भेटत असतात. त्या ऑप्शनच्या माध्यमातून आपल्या रेशन कार्ड संदर्भात सविस्तर आपण माहिती पाहू शकणार आहात. तर सरकारने मेरा रेशन नावाने Google Play ॲप स्टोअरला चालू केलेलं आहे. ते आपण डाउनलोड करा आणि आपल्या रेशन कार्डची सर्व कामे घरातून करू शकणार आहे. त्यामुळे आपला वेळ आणि पैसासुद्धा वाचणार आहे. आता या रेशन ॲपमधून आपल्याला काय माहिती मिळणार आहे? तर आपण सर्वात प्रथम हे ॲप डाउनलोड करायचे आहे आपल्या प्ले स्टोअरला जाऊन. त्यानंतर आपण आपला आधार कार्ड नंबर टाकून आपल्याला एक OTP येणार आहे आधारकडून. तो OTP टाकून आपण लॉग इन करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन भेटून जातात जसंच की मॅनेज माय फॅमिली डिटेल. आता फॅमिली डिटेलमध्ये काय असणार आहे, सध्या रेशन कार्डमध्ये आपली जेवढी पण नावं असतील फॉर 1, 2, 3 तर सर्वांची नावे त्यामध्ये आपल्याला दिसणार आहेत. त्यामध्ये जर आपल्याला कुणाचं नाव कमी करायचं असेल तरीसुद्धा आपण ती कमी करू शकणार आहात किंवा नवीन नाव आपण ह्यात ॲडसुद्धा करू शकणार आहात. अगदी सोप्या स्टेप्स आहेत त्या माध्यमातून, जसं की आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आणि सर्व विचारलेली माहिती भरायची आहे. OTP टाकला की आपलं नाव ह्या लिस्टमध्ये ॲड होणार आहे. त्याचबरोबर आपण रेशन एंटायटलमेंट आपण सुद्धा बघणार आहात की या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबाला किती रेशन सरकारतर्फे देण्यात येते आणि ॲक्च्युअलमध्ये दुकानावरून आपल्याला किती प्रमाणात रेशन मिळते याचीसुद्धा माहिती आपण घेऊ शकणार आहात. त्यामुळे आपल्याला मिळणारे धान्य किंवा इतर सर्व्हिस आहे त्या अगदी योग्य प्रमाणे मिळू शकतात. आता आपण नेहमी आपल्याला जसं मी सांगितले की रेशन आलं आहे की नाही हे सुद्धा चेक करण्यासाठी आपल्याला दुकानापर्यंत जावं लागतं. अशावेळी सरकारने ट्रॅक माय रेशन नावाची इथं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आपण आपल्या रेशन दुकानापर्यंत जायचीसुद्धा गरज नाही. तर आपण फक्त मोबाईलच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून रेशन आत्ता दुकानात आले आहे किंवा नाही याचीसुद्धा माहिती घेऊ शकणार आहात. चौथा जो ऑप्शन आहे तो आहे बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट. तर सरकारकडून शिधापत्रधारकांना कोणकोणत्या लाभ दिले जातात याची माहिती या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. जसे की सरकार सणासुदीच्या काळात वेगवेगळे पदार्थ आपल्या रेशनमध्ये ॲड करत असते. त्याचीसुद्धा माहिती आपल्याला घरबसल्या या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. आता पाचवा जो ऑप्शन आहे तो असा आहे की रेशन कार्ड ट्रान्सफर. तर रेशन कार्ड ट्रान्सफर या ऑप्शनचा वापर करून आपलं रेशन कार्ड आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करू शकणार आहात. त्यासाठी आपण कागदपत्रे घेऊन कोणत्याही सरकारी ऑफिसला जावे लागणार नाही. आता 6वा जो ऑप्शन आहे तो आहे सरेंडर रेशन कार्ड. सरेंडर म्हणजे की आपल्याला जर रेशन कार्ड आपले बंद करायचं आहे काही कारणास्तव तर आपण हे रेशन कार्ड बंद करू शकणार आहात. त्यासाठी आपल्याला मोबाईलच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन सरेंडर रेशन कार्ड ऑप्शनवर क्लिक करून विचारलेली माहिती भरायची आहे. आता त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा कायम प्रश्न विचारण्यात येतो की नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात. जर आपण रेशन कार्ड काढण्याचा विचार करत असेल तर आपल्याला खाली दिलेली कागदपत्रे काढावी लागतील. एक महत्त्वाचं म्हणजे असं आहे की पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला, वीज बिल आणि एक घोषणापत्र दिले की आपलं हे रेशन कार्ड आपल्याला
जवळच्या तहसीलदार कार्यालयात जाऊन आपल्याला हे काढता येणार आहे. तर आपण अधिक माहितीसाठी अन्न व पुरवठा विभागाची जी वेबसाईट आहे ह्याच्यावर जाऊन सुद्धा माहिती घेऊ शकणार आहात, किंवा आपल्याला मोबाईलमध्ये जर आपल्याला ॲप्लिकेशन घ्यायचं असेल तर मेरा रेशन 2.0ची लिंकसुद्धा मी इथं आपल्याला दिलेली आहे. या लिंकवर जाऊन आपण हे ॲप डाउनलोड करू शकणार आहात. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण जाहिरातीची लिंक दिली आहे. लिंक पाहू शकता आणि त्याच्या माध्यमातून आपण हे ॲप डाउनलोड करू शकता. तर मंडळी, आता आपण पाहूया की आपल्या मोबाईलवर की मेरा रेशन कसं दिसतंय ते. तर मंडळी, आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत आणि तिथं आपण पाहणार आहोत की मेरा रेशन ॲप्लिकेशन कसं दिसत आहे. तर मंडळी, आपलं ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे. तर ॲप्लिकेशनमध्ये इथं मी कोड क्रिएट केलेला आहे. तो कोड आपण सुद्धा क्रिएट करू शकणार आहात. तर कोडच्या माध्यमातून आपण ह्या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करायचं आहे. एकदा का आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला हे ॲप्लिकेशन असं दिसणार आहे. इथं जर बघितलं तर आपल्याला इथं आपली संपूर्ण माहिती इथं वर दिसून येते. इथं आपला रेशन कार्डचा सर्व लोगो दिसतो. यात फॅमिली हेड जो असेल तो दिसतो, रेशन कार्ड नंबर दिसतो, आपला ॲड्रेस दिसतो आणि संपूर्ण माहिती इथं आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर आपल्याला इथं खाली जर बघितलं तर आपण इथं बघू शकता की आपल्याला इथं मॅनेज फॅमिली डिटेल येतं, रेशन एंटरटेनमेंट येतं, ट्रॅक माय रेशन येतं, माय ग्रेव्हियन्स येतं, सेल रिसिप्ट म्हणजे जे आपल्याला धान्य मिळाले त्याचे रिसिप्टसुद्धा आपण इथून काढू शकणार आहात. त्याचबरोबर बेनिफिट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्मेंट ही सुद्धा माहिती आपण इथं घेऊ शकणार आहात. याची आपण नोंद घ्यायचं आहे. त्याचबरोबर नियर बाय FPS शॉप म्हणजे जवळ आपल्या रेशन कार्ड कोणतं आहे किंवा रेशन दुकान कोणतं आहे याची माहितीसुद्धा आपल्याला या ऑप्शनच्या माध्यमातून मिळणार आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. तर या ऑप्शनच्या माध्यमातून आपण जवळ कोणतं रेशन कार्ड दुकान आहे याचासुद्धा शोध घेऊ शकणार आहात. त्याचबरोबर सगळ्यात खाली जसं मी तुम्हाला सांगितलं सरेंडर रेशन कार्डचं एक ऑप्शन आहे. त्यानंतर रेशन कार्ड ट्रान्सफरचा सुद्धा इथं आपल्याला ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर हे ॲप्लिकेशन आपण गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. इथे सर्वात वर आपल्याला आपल्या रेशन कार्ड स्वरूपात आपल्याला इथं लोगो किंवा इतर माहिती दिसतच आहे. आता इथं आपण मेनूवर क्लिक केल्यानंतर सुद्धा आपल्याला इथं भरपूर अशी माहिती दिसून येत आहे. सर्वात वर आपल्याला कुटुंबाचे प्रमुखाचं नाव दिसतं आणि त्याच्याखाली सर्व आपल्याला ऑप्शन दिसतात. जसं की आपण पाहतच असाल इथं RC ट्रान्सफर आहे, सरेंडर RC आहे, ट्रॅक माय रेशन आहे, माय ग्रीव्हन्स आहे, रेशन एंटरटेनमेंट आहे, मॅनेज फॅमिली डिटेल अशी सर्व माहिती या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण अगदी घर बसल्या पाहणार आहोत. तर हे एक चांगलं ॲप्लिकेशन सरकारने दिलेलं आहे. तर याचा लाभ आपण घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि या ॲप संदर्भात काही प्रश्न शंका असतील तर जरूर आम्हाला कळवा. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.